नमस्कार. बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आजचा व्हिडिओ आपला छाटणीच्या रिझल्टविषयी आहे. म्हणजे मी जी छाटणी केली होती ना मागच्या महिन्यात फेब्रुवारी महिन्यात, तर त्याचे मला काय रिझल्ट मिळाले ते दाखवणार आहे. म्हणजे बऱ्याच जणांना अशा शंका आहेत की छाटणीमुळं आमचं झाड खराब होईल का, किंवा त्याला ह्यावर्षी फुलं येतील का. तर त्याचे रिझल्टसह मी आज तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे तुमच्या बऱ्याचशा शंका दूर होतील. ॲक्च्युली मी छाटणीचा एक डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे, पण त्याला तुम्ही एवढा चांगला प्रतिसाद नाही दिला. जो मोगऱ्याचा व्हिडिओ टाकलेला आहे ना, मोगऱ्याची छाटणी करायची, त्याला खूप छान प्रतिसाद दिला. पण छाटणीचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, तो तुम्ही अजूनही बघू शकता. लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर आता हे जे गुलाबाचं हे मोगऱ्याचं झाड जे तुम्ही बघताय ना, तर याची मी हलकी छाटणी केली होती. कारण की याची मी मागच्या वर्षी खरड छाटणी केली होती. तर ह्या वर्षी मी त्याची खरड छाटणी पण नाही करणार आणि रिपॉटिंग पण नाही. तर छाटणी करून त्याचे पानं काढून घेतलेले आहेत. ते कशाकरता काढायचे किंवा कशी छाटणी करायची हे मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या डिटेल सांगितलेलं. याचा शॉर्ट व्हिडिओ आलेला आहे बघा. आणि एक 15 दिवसानंतरचा रिझल्ट बघा तुम्ही. त्याला कळ्या यायला लागल्या आणि जवळजवळ 20-22 दिवसांनी त्याला असे फुलं पण फुलायला सुरुवात झालेली आहे. तर हा अगदी आज सकाळीच काढलेला व्हिडिओ मी. भरपूर फुलं फुलत आहेत. 3 दिवसांपासून फुलं फुलायला सुरुवात झालेली त्याची. तर अशा प्रकारे जर तुम्ही छाटणी केली ना, तर त्याचे रिझल्ट तुम्हाला अशा प्रकारे मिळतील. त्यामुळे छाटणी करायला घाबरू नका अजिबात. त्याच्या पुढचं झाड म्हणजे हे आहे पारिजातकाचं झाड. आता हे थंडीमध्ये आपले बरेचसे झाडं खराब होतात, तसं हे पण झाड खूप खराब झालं होतं. तर याची पण मी खरड छाटणी केलेली, म्हणजे अगदी 3/4 भाग झाडाचा मी काढून टाकलेला आहे. तर छाटणीचे 2 प्रकार आहेत हे मी सांगितलेलंच आहे. एक हलकी छाटणी करता येते तुम्हाला आणि खरड छाटणी करता येते. हलकी म्हणजे फक्त शेंडे छाटायचे असतात, आणि खरड छाटणीमध्ये जवळजवळ 1/4 झाड ठेवायचं आणि 3/4 वरचं झाड तुम्हाला काढायचं आहे. कारण की आपल्या झाडाला चांगला आकार द्यायचा आहे, आपल्याला भरपूर फांद्या घ्यायच्या आहे, आणि जेवढ्या भरपूर फांद्या येतील, त्याला नवीन फुटी येतील, तेवढ्या आपल्याकडं फुलं जास्त येतील. तर ही छाटणी झालेली आहे आता. अशा प्रकारे छाटणी केली होती बघा मी. आणि हे बघा 20 दिवसानंतरचे रिझल्ट. त्याला छान पानं यायला सुरुवात झालेली आहे. जवळजवळ आता 1 महिना झाला आहे, 20 दिवसापेक्षा जास्त झालेलं आहे. आणि छान त्याचे आता याचे पण मी जरा वाढले ना फांद्या, की त्याचे शेंडे मी खोडून टाकणार आहे. म्हणजे झाड आपल्याला डेरेदार करायचं आहे खालपासून. तशीच ह्या मोगऱ्याची पण छाटणी केलेली आहे. तर मोगऱ्याला बघू शकता तुम्ही, भरपूर नवीन शूट्स आलेले आहेत. तर हे माझं झाड छोटंच होतं आणि खूप मोठं नव्हतं, जुनं होतं पण 2 वर्षापूर्वीचं. त्यामुळं त्याला फांद्या खूप कमीच होत्या ऑलरेडी. पण त्याला आता नवीन फांद्या येत आहेत, आणि त्या नवीन फांद्यांच्या टोकाला कळ्या लागायला सुरुवात झालेली आहे. पण हे आता याचे पण मी जेव्हा उमललेले फुलं काढील ना, तेव्हा थोडंसं शेंडा कट करेल. म्हणजे ते झाड मला डेरेदार करायला मदत होईल, किंवा मी कळ्या पण काढू शकते आत्ता अशा. तुम्हाला जर झाडाची चांगली ग्रोथ करून घ्यायची आहे ना, तर आत्ता जर तुम्ही एक 8-10 दिवस याचे शेंडे खुडत राहिले ना, परत ते झाड व्यवस्थित होईल. ही जास्वंदीची एक व्हरायटी बघा, याची पण मी असे काढलेले आहेत शेंडे. आणि इतके खालून दाट व्हायला सुरुवात झालेली आहे हे झाड. खूप सुंदर पर्पल कलरची फुलं येतात त्याला. त्याच्यानंतर हे तुम्ही बोगनवेल पण बघू शकता. बोगनवेलच्या छाटणीनंतरचा रिझल्ट. तुम्ही आहे ना, आता आपल्याकडे जे वर्षभर झाडं असतात ना, गुलाब नाही, गुलाबाची आत्ता छाटणी नाही करायची, पण जास्वंद, मोगरा, जाई जुई, हे वेल, कडीलिंब, सगळे झाडं आत्ता छाटायचे आहेत बघा. म्हणजे त्याचे तुम्हाला अगदी घनदाट डेरेदार करता येईल. आता याचा बघा, मी अगदी पाऊण 1 फूट झाड ठेवून वरचा शेंडा कट केला होता. खूप उंच गेलं होतं ते झाड. तर ह्या झाडाला मला असा डेरेदार आकार द्यायचा आहे. आणि म्हणजे मग काय होईल, कुंडीमध्ये झाड असं खूप उंच गेलं आणि वरती वरती पानं, ते चांगलं पण दिसत नाही ना. आणि असं छान डेरेदार झालं म्हणजे आपल्याला पानं पण भरपूर मिळतील. आणि याचं मग आता वेळोवेळी आपल्याला याची पिंचिंग करायची बरं का, शेंडे खुडत राहायचे, तर आपल्याला ते झाड असं व्यवस्थित करता येईल. आता हे बोरीचं झाड पण मी 1 फूट ठेवून बाकी पूर्ण झाड मी कट केलं होतं. ॲपल बोरीचं झाड आहे. आणि बघा आता किती फुटवे आलेत त्याला. अगदी तुम्ही बिनधास्त झाडांची कटिंग करत राहा, तरच तुम्हाला रिझल्ट मिळतील, तरच तुमच्या बागेमध्ये ते झाडं छान दिसतील. आता ह्या सगळ्या अडेनियमच्या झाडांची मला कटिंग करायची आहे. पण मला ते ग्राफ्टिंगसाठी काड्या पाहिजेत. मग जसं जसे मी ग्राफ्टिंग करायला घेईल ना, तसे तशी यांची मी सगळ्यांची कटिंग करेल. आणि मग ते छान डेरेदार होतील, भरपूर फांद्या येतील, आणि त्याला भरपूर फुलं येतील. आणि मग आपल्याला त्याचा झाडांचा आनंद पण घेता येतो त्या फुलांचा, आणि आपली बाग पण छान दिसते. त्यामुळे तुम्हाला जर खूप शंका असतील ना छाटणीविषयी, तर तुम्ही माझा जो छाटणीचा व्हिडिओ आहे ना, छाटणी कधी करायची, कशासाठी करायची आणि का करायची, म्हणजे हे सगळं त्याच्यातमध्ये मी सविस्तर सांगितलेलं आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. धन्यवाद.